नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर वारंवार ATMमधून पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. कारण आता ATMमधून पैसे काढण्यासाठी चार्जेस हे वाढवण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NTPC यांच्याद्वारे ATM शुल्क वाढवण्याचा जो प्रस्ताव RBIकडे सादर करण्यात आलेला होता, तो प्रस्ताव आता RBIने स्वीकारला आहे. त्यानुसार आता ATM विड्रॉवल याचे चार्जेस वाढवले जाणार आहेत. बघा मित्रांनो, तुम्ही जर वारंवार ATMमधून पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. त्यानुसार तुमची जी होम बँक आहे, म्हणजेच ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे, त्या बँकेच्या ATM ऐवजी तुम्ही इतर बँकेच्या ATMमधून पैसे उचलले तर तुम्हाला जास्तीचे चार्जेस हे द्यावे लागणार आहेत. यामध्ये बघा, पैसे उचलले आणि बॅलन्स चेक जरी केलं तरी देखील तुम्हाला चार्जेस हे द्यावे लागणार आहेत. या नव्या निर्णयानुसार ATMचे वाढीव चार्जेस नक्की काय आहेत त्याची माहिती आता आपण घेऊया. तर बघा, समजा तुमचं बँक अकाउंट महाराष्ट्र बँकेत आहे आणि तुम्ही ती बँक सोडून दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढत असाल तर तुम्हाला अधिक चार्जेस हे द्यावे लागणार आहेत. याआधी दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढण्यासाठी 17 रुपये चार्जेस हे द्यावे लागायचे, परंतु आता यामध्ये 2 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच 17 रुपयाऐवजी 19 रुपये चार्जेस हे तुम्हाला द्यावे लागणार आहेत. त्यासोबतच तुम्ही जर दुसऱ्या बँकेच्या ATMमधून बॅलन्स चेक जरी केलं तरी देखील बॅलन्स चेकसाठी अगोदर 6 रुपये चार्जेस हे द्यावे लागायचे, परंतु आता बॅलन्स चेकसाठी 1 रुपये आगाऊ हा वाढवण्यात आलेला आहे. त्यानुसार 6 रुपयाऐवजी 7 रुपये चार्जेस हे तुम्हाला द्यावे लागणार आहेत. परंतु लक्षात घ्या, हे चार्जेस फक्त तुमची लिमिट ही क्रॉस झाली तरच लागू असणार आहे. म्हणजेच बघा, दुसऱ्या बँकेच्या ATMमधून ट्रान्झॅक्शन फी तेव्हाच वसूल केली जाते जेव्हा तुम्ही फ्री ट्रान्झॅक्शनची लिमिट पार केली तरच तुम्हाला शुल्क भरावं लागेल. यासाठी मेट्रो शहरांमध्ये होम बँक व्यतिरिक्त इतर बँकेच्या ATMमधून विनामूल्य व्यवहाराची मर्यादा 5 आहे, तर नॉन मेट्रो शहरांमध्ये विनामूल्य व्यवहाराची मर्यादा ही 3 आहे. त्यामुळे जर तुम्ही ही लिमिट जर पार केली तरच तुम्हाला हे वाढीव चार्जेस हे लागू असणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.